श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 352चा उर्वरित भाग। मात ऐसा म्हणाले, असे कोण म्हणतो सर्वज्ञान पुढे मगाशी अशा गोष्टी होत होत्या। मग सर्वज्ञ काय म्हणत होते? सर्वज्ञ म्हणत होते, म्हातारी गावाला गेली तर मग आमच्या जवळ खोटे का बोलली? मात ऐसा म्हणाल्या, सर्वजण मला खोटे म्हटले तर म्हटले, परंतु सर्वज्ञ असं का बोलले? सर्वज्ञ परमेश्वर सर्वज्ञ मनातलेही जाणतात, मग त्यांनी तरी मला असं का म्हणावं? मग मठाकडे आल्या, मठ उघडला, घागर घेतली, पाणी आणले, सडा समार्जन केले, चौकात रांगोळ्या भरल्या, ओट्यावर दाटून पद्ये भरली, मागाहून मठाचे दार बंद करून पिंपळ मठाकडे गेल्या। तेव्हा सर्वज्ञ फिरून परत आले, दाराजवळ उभे राहिले, सोबत भट्टोबास होतेच। सर्वज्ञ म्हणाले, जाणले हो वानऱ्या, हे कोणी केले? भट्टोबास विचारू लागले, मात ऐसा तर गावाला गेली आहे, लखूबाईसाला तर असे करणे माहीतच नाही। मग भट्टोबास म्हणाले, जी माहीत नाही? सर्वज्ञ रांगोळ्या चुकून जात होते, तेव्हा भट्टोबासांनी विचारले, जी या रांगोळ्या आपण का चुकवीत आहोत? सर्वज्ञ म्हणाले, या रांगोळ्या रोषपूर्वक काढलेल्या आहेत। मग सर्वज्ञ अंगणात उभे राहिले, तेव्हा पुढे अगदी दाटीने पद्ये भरली होती। भट्टोबास म्हणाले, जी आता आपल्या ऐश्वर्याने चुकवावे जी। सर्वज्ञ किंचित हसले। सर्वज्ञ म्हणाले, पोरं कसे हुशार। बाईसाने ओट्यावर आसन केले, सर्वज्ञ ओट्यावर बसले, मग सर्वज्ञांना पूजा वसर झाला, जेवण झाले, गुन्हा केला, विडा घेतला, विश्रांती घेऊन उठले। सर्वज्ञ आसनावर बसलेले होते, तेव्हा मात ऐसा आल्या, सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागल्या, जवळ बसल्या। मग सर्वज्ञांनी विचारले, बाई महात्मा काय म्हणत होते? जी दादोस म्हणू लागले, रूपे आमच्या सोबत या, जाऊ, तुम्ही आले तर आमची खाण्यापिण्याची सोय होईल। मी म्हणाली, दादो मी आली असती, परंतु मी सर्वज्ञांस पुढे असे सांगितले होते, मी पाडळीला जाईन तरी माझी लबाडी होईल। ते म्हणाले, एवढ्याने काय लबाडी होते? सर्वज्ञ काय जाणतात? मी म्हणाली, हे काय दादो, सर्वज्ञ कसे जाणणार नाहीत? सर्वज्ञ परमेश्वर ते मनातले जाणतात। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।